नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. युवा शक्ती या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आजही आपण राहुल पाटील यांना ऐकणार आहोत. राहुल पाटील हे सारस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. ड्रोनची निर्मिती करतात ते. त्यांना आपण ऐकत होतो. गेल्या भागात आपण त्यांना ऐकलेला आहे. आजचा एपिसोड दुसरा आहे. तेव्हा लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. मी ऐकलं होतं की भारतीय सैन्य दलामध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो, तर तो कशा पद्धतीने होतो? जर भारतीय सैनिक मध्ये जर तुम्ही इमॅजिन केला तर आम्ही कुठले पण युद्धाचे, कारगिल युद्धाचे वगैरे पिक्चर बघितले असेल तर तिथं फ्रंट एंडला प्रॅक्टिकली सोल्जर्स जाऊन लढतात, बरोबर, तोफा वगैरे घेऊन जातात, फायरिंग करतात, अशा टाईपचं करतात. पण आता ते दिवस गेले. आता ते दिवस परत कधी येणार सुद्धा नाहीत. इतकी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली आहे. आजकाल इंडिया आता ब्रह्मोस वापरायला लागले आहेत. तर ते 500-500 किलोमीटर डिस्टन्सवरनं त्यांनी हमले करायला लागलेत, पर्टिक्युलर एक्झॅक्ट लोकेशनला डॅमेज करायला लागलेत. पण हे ब्रह्मोस वगैरे वापरणं ही खूप कॉस्टली टेक्नॉलॉजी आहे. त्यांची कॉस्टिंग करोडोमध्ये जाते. पण ड्रोन एक असा सोल्युशन आहे जो खूप कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन इंडियन आर्मीसाठी होऊ शकतं. तर त्याच्यामध्ये भरपूर टाईपचे ड्रोन्स आहेत. काही ड्रोन्स इंडियन आर्मी ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरू शकतं, त्याच्यामुळं सोल्जर्स फास्ट मुवमेंट करू शकतात. काही ड्रोन्स इंडियन आर्मीमध्ये आपण डायरेक्ट कामिकाझे अटॅक करण्यासाठी वापरू शकतो. तर कामिकाझे अटॅक म्हणजे काय? तर सपोज एनिमी 70-80 किलोमीटर डिस्टन्सवरती आहे, तर आपल्याला त्यांचं लोकेशन कसं कळणार? तर काही ड्रोन्स आपण सर्व्हेलन्ससाठी हाय अल्टिट्यूडवरती पाठवू शकतो. ते ड्रोन्स एकदम 5,000-6,000 मीटर अल्टिट्यूडवरती फ्लाय होऊन एक्झॅक्ट लोकेशन त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचं देतात ग्राउंड स्टेशनला. ते एनिमीला कळणार सुद्धा नाही की वरती ड्रोन उडतोय आणि तो हे करतोय. आणि ते रडारमध्ये सुद्धा येत नाही, कारण छोट्या साईजमध्ये असतात. ॲडिशनली जे लोकेशन दिलेलं आहे ते लोकेशन सोल्जर्स डायरेक्टली दुसऱ्या कामिकाझे ड्रोन्समध्ये घालू शकतात. तो ड्रोन 80 किलोमीटर लांबून फ्लाय होऊन त्या ऑब्जेक्टला डायरेक्टली हिट करू शकतो. बेसिकली आता ज्या बिल्डिंगमध्ये आपण आहे, एवढी मोठी मोठी बिल्डिंग एका सिंगल फ्लाईटमध्ये उडवू शकतो. इतकी पॉवर त्या ड्रोनमध्ये असते. तेवढं मोठं एक्सप्लोजिव्ज आपण त्याच्यामध्ये घालून हे करू शकतो. आणि त्याचं कॉस्टिंग जर बघितला तर 10-12 लाख रुपये तेवढंच. जिथं करोडो रुपये खर्च करत होतो ते खर्च आता 10-12 लाख रुपये, म्हणजे तेवढ्या खर्चात आपण 10 बिल्डिंग डिस्ट्रॉय करू शकतो, अशा टाईपचं. मग त्या टायमाला सोल्जर्सला विचार करायची पण गरज नाही की एवढं कॉस्टली सिस्टम आपण पाठवू की नको पाठवू. ते डायरेक्टली डिप्लॉय करू शकतात. त्याच्यानंतर काही असे सिस्टम आहेत, जर सपोज एनिमीज खूपच जवळ येत आहेत 10-15 किलोमीटर 20 किलोमीटर, तर ते ड्रोन्स आहेत जे ड्रोन्स फक्त त्या एनिमीजला डिस्ट्रॉय करतील. म्हणजे त्या एनिमीवरती जातील, फ्लाय होऊन जातील. मग ते एनिमी काय करणार? ड्रोन बघितलं तर त्यांना काय वाटेल की हा ड्रोन आपल्यावरती पडेल आणि आपल्याला डॅमेज करेल, म्हणून तो स्वतःच्या गोळ्या मारायला चालू करेल. मग त्याच्यामुळे कसं होतं की गोळ्या मारायला चालू केली की त्यांच्या गोळ्या तशाच खाली होऊन जातील. त्यांचं सगळे जे काही गोळा बारूद आहे ते संपायला चालू होईल. मग ॲक्च्युली तो ड्रोन त्यांना मारायला जातच नव्हतं, पण तो फक्त त्यांना डिस्टर्ब करायला जाणार. तर असे हजारो ड्रोन्स त्यांनी तिकडे पाठवतील आणि त्याचं कॉस्टिंग किती? 2 लाख 3 लाख रुपये फक्त. तर त्याच्यामुळे मग ते इतकं लो कॉस्ट सोल्युशन तिथं भेटतं की समोरच्याला कसं आपण प्रॅक्टिकली त्याचं पॉवर कमी करू शकतो हे ड्रोनच्या हातात आता येऊ शकतं. ॲक्च्युली तिथं सोल्जर जाऊन थांबतच नाही आहे. त्याच्यानंतर काही असे ड्रोन्स जे डायरेक्टली बॉम्ब घेऊन जातील, जे ऑब्जेक्ट इकडं तिकडं पळतायत, जे फिक्स टार्गेट नाही आहेत त्याच्यावरती डायरेक्टली जाऊन सोडतील आणि ते पण टार्गेट बेस असतील तर ते डायरेक्टली तिथं जाऊन हिट करतील. अशा टाईपचे आपण भरपूर सारे ड्रोन रिलेटेड ॲप्लिकेशन्स आपण इंडियन आर्मीमध्ये वापरू शकतो. अच्छा, याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणकोणत्या ह्याच्यामध्ये ह्या ड्रोनचा उपयोग केला जातो? सोलार इंडस्ट्रीमध्ये केला जातो, विंड मिलमध्ये केला जातो, पॉवर एनर्जी म्हणजे क्लिनिंगसाठी केला जातो, ॲग्रिकल्चरसाठी केला जातो, सर्वे मॅपिंगसाठी केला जातो, इन्स्पेक्शनसाठी केला जातो. एक नवीन हे सांगतो की जसं फॉर एक्झाम्पल काही टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज होत आहेत. सपोज हिमालयन रिजनमध्ये किंवा जम्मू काश्मीर रिजनमध्ये टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज होतात. तर त्या टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज आपण रिकग्नाईज कसे करायचे? तर मोबाईल कॉल आपण ट्रेस करू शकतो, पण व्हॉट्सअप कॉल नाही करू शकत, किंवा जे काही वॉकी टॉकी वगैरे हे करतो ते नाही करू शकत. तर ते कसे ट्रेस करणार? तर ड्रोनवरती एक वेगळी टेक्नॉलॉजी लावली जाते. ड्रोन त्या एरियामध्ये कंटिन्युअसली फ्लाय होत राहतो आणि जितके पण कॉल्स तर ट्रान्सफर होतात ते सगळे रेकॉर्ड होतात.
त्याच्यामध्ये. याच्यासाठी पण आम्ही ड्रोन दिलाय आणि ते प्रॅक्टिकली वर्किंग होऊन आम्हाला एक्झॅक्टली एनिमीजचं लोकेशन, एनिमीजचं एक्झॅक्ट काय प्लॅनिंग चालू आहेत, काय चालू आहेत, ह्या सगळ्या गोष्टी पण आपण हे करू शकतो. खूप ॲडव्हान्स लेवलमध्ये आपण ड्रोन्स वापरू शकतो. रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आपण ड्रोन वापरू शकतो, क्लाउड सीडिंगसाठी वापरू शकतो, फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये जनावरं मोजण्यासाठी वापरू शकतो, झाडं मोजण्यासाठी वापरू शकतो, इलिगल झाडं जी काही कट होतात ती थांबवण्यासाठी आपण वापरू शकतो, जंगल एरियामध्ये जे काही रेल्वे ट्रॅक्स वगैरे जातात त्याच्यावरती जी जनावरं येतात त्यांना दूर पळवण्यासाठी आपण ड्रोन वापरू शकतो, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण ड्रोन वापरू शकतो. तुम्ही कुठलंही ॲप्लिकेशन सांगा, त्या ॲप्लिकेशनला आपण ड्रोन वापरू शकतो. पोलीस डिपार्टमेंटसाठी जे क्राऊड मॉनिटरिंग करायचं आहे त्याला आपण ड्रोनवरती स्पीकर लावून याच्यासाठी वापरू शकतो. एंटरटेनसाठी वापरू शकतो. लग्न समारोह किंवा मोठे मोठे जे गव्हर्नमेंट इव्हेंट्स होतात त्याच्यासाठी जे लाईट शो वगैरे होतात, आजकाल ड्रोननं लाईट शो वगैरे केले जातात, तर त्याच्यासाठी आपण ड्रोन वापरू शकतो. असे भरपूर एन नंबर्स ऑफ ॲप्लिकेशन्स आहेत ज्याच्यासाठी आपण ड्रोनचा हे करू शकतो. काही ठिकाणी तर मोठे मोठे लग्न समारंभ असतात किंवा मोठे मोठे फंक्शन असतात, त्या ठिकाणी बॅनर प्रेझेंट करायचं असतं कुणाला किंवा ॲडव्हर्टाइजमेंट करायची असते, त्या टायमाला मग आपण पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट ड्रोननं करू शकतो. सिनेमा फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, लग्न, सिनेमा फोटोग्राफी हे खूप बेसिक ॲप्लिकेशन झाले. त्याच्या व्यतिरिक्त खूप हाय एंड ॲप्लिकेशन्स ड्रोनच्या आहेत, त्यासाठी आपण ड्रोन्स वापरू शकतो. म्हणजे कस्टमरची काय रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तुम्ही ते ड्रोनमध्ये ॲप्लिकेशन घालून त्यांना देऊ शकतो. येस. खूपच वेगळ्या पद्धतीनं म्हणजे या ड्रोनचा उपयोग आपण करू शकतो, जो लोकांसाठी खूप फायद्याचा असणार आहे आणि बऱ्याच प्रमाणात पैसे सुद्धा वाचणार आहेत. पण आपण साधे जे ड्रोन बघतो ज्याला असं म्हणजे डिस्टन्स एवढाच मेंटेन ठेवायला पाहिजे किंवा एवढ्या अंतरावरतीच ते उडणार आहेत, ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याकडे असते, असे सगळे बघत असतो, तर याला तसं काही नाही का? नाही, कारण कसं असतं, DGCA ही एक रेग्युलेटरी बॉडी आहे जी कम्प्लीट एव्हिएशन सिस्टमला रेग्युलेट करते. तर त्यांनी काय केलंय की जे 250 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे जे ड्रोन्स आहेत ते आपण लिगली कुठेही उडवू शकतो. त्याला आपल्याला कुठलंच असं रिस्ट्रिक्शन गरज नाही. हां, आणि जे 250 ग्रॅमपेक्षा वरचे जे ड्रोन्स आहेत त्यांना आम्हाला रिस्ट्रिक्शन्स आहेत. तर त्याच्यासाठी DGCAने काय केलंय की झोन्स बनवलेले आहेत की रेड झोन, येलो झोन आणि ग्रीन झोन. ग्रीन झोनमध्ये आपण विदाउट परमिशन उडवू शकतो, पण हाईट लिमिट असेल 120 मीटर. 120 मीटरच्या वरती आपण नाही उडवू शकत. जर त्याच्या वरती उडवायचं असेल तर आपल्याला परमिशन घ्यावी लागेल. मग जितके पण एअरपोर्ट ऑथॉरिटी, रेल्वे किंवा जितके पण गव्हर्नमेंट एजन्सी असतील किंवा टुरिस्ट डिपार्टमेंट असेल त्यांच्याकडनं परमिशन घ्यावी लागते, तिकडच्या पोलीस स्टेशनकडनं परमिशन घ्यावी लागते. त्याच्यानंतर येल्लो झोनमध्ये आपल्याला फक्त 60 मीटरचीच लिमिटेशन्स आहेत. 60 मीटरच्या आतच आपण उडवू शकतो, पण त्याच्यासाठी परमिशन घ्यायला लागते. आणि रेड झोनमध्ये आपल्याला परमिशनच नाही भेटत उडवायला. मग तिथं पण पाहिजे असेल तर मग सगळे परमिशन प्रोसिजर या सगळ्या थ्रू जावं लागतं आणि मगच उडवावं लागतं, असं असतं. आणि आम्ही जे ड्रोन्स बनवतो हे सगळे इंडस्ट्रियल ग्रेड्स ड्रोन आहेत. हे कुठलेच फन ॲप्लिकेशनसाठी, एन्जॉयमेंटसाठी ड्रोन्स नाहीच बनवत. त्याच्यामध्ये कमर्शियल युजेससाठी, इन्कम कमवण्यासाठी किंवा कुठल्या तरी एक इम्पॉर्टंट ॲप्लिकेशनसाठीच आपण हे ड्रोन्स बनवतो. मग त्याच्यासाठी ते ह्या सगळ्या परमिशन प्रोसेसमधूनच जावं लागतं आणि मग वापरावं लागतं. आणि त्याच्यासाठी DGCAने कंपल्सरी लायसन्स मॅन्डेटरी केलेलं आहे. जसं आपण 2 व्हीलर 4 व्हीलर वापरतो ज्याला जसं लायसन्स असतो तसं ड्रोनला सुद्धा लायसन्स मॅन्डेटरी आहे. मग जो लायसन्स होल्डर आहे तोच उडवू शकतो, असं आहे. मग एक एक्झाम्पल म्हणून विचारते, एका शेतकऱ्यानं जर ड्रोन घेतला आपल्याकडून आणि त्यानं जर रेंटनं म्हणजे बाहेर असा देऊ शकतो का तो? हो, देऊ शकतो. अच्छा, म्हणजे रेंटनं म्हणजे कसं की दुसऱ्याच्या शेतात जाऊन फवारणी करू शकतो. पण जो फवारणी करायला जो पायलट आहे, शेतकरी भले तो मालक शेतकरी असेल पण त्याच्या अंडर जो काही उडवणारा पायलट त्याच्याकडे लायसन्स पाहिजेत उडवण्यासाठी. मग तो करू शकतो फवारणी वगैरे. मग हे सगळे जे ड्रोन तुम्ही देता कस्टमरच्या डिमांडनुसार, मग त्यांना त्याचं सगळं ट्रेनिंगही तुमच्याकडेच दिलं जातं? हो हो हो. आम्ही आतापर्यंत 200 पेक्षा जास्ती ऑल ओव्हर इंडियातल्या लोकांना ट्रेनिंग दिली आहे. बेळगावमध्येच ट्रेनिंग दिली. बर, छान. म्हणजे ड्रोन कोणत्या पद्धतीचा ते घेतात त्याप्रमाणे त्यांचं ट्रेनिंग वेगळं असणार आहे. हो हो हो. राहुल, खूपच इंटरेस्टिंग आहे आणि इतक्या सगळ्या क्षेत्रांमध्ये ड्रोनचा उपयोग होतो ते कळून आलं. आणि खूपच म्हणजे रिझनेबल आहे तुमचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते सगळं. त्याचसोबत पर्सनल लाईफबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं, कुठली शाळा, कुठलं कॉलेज वगैरे? शिक्षण माझं मराठी विद्या निकेतनमध्ये झालं. मी बेसिकली मराठी मीडियमचा स्टुडंट आहे. जेव्हा शाळा संपली तेव्हा एकदमच इंग्लिश मीडियम झालं. तर इतके जास्ती प्रॉब्लेम होते की
इंग्लिश मीडियममध्ये स्टडी करणं, ते सगळं डोक्यात घुसणं खूप कॉम्प्लिकेटेड होत होतं. होय ना. तर मग एकदम रट्टा मारणं म्हणतात एकदम लोकल गावठी लँग्वेजमध्ये, तसं मग आम्ही रट्टा मारूनच 12वी पास केली. त्याच्यानंतर मग असं एक स्वप्न होतं की एरोनॉटिकल पायलट बनायचं बेसिकली एक स्वप्न होतं. बर. त्या टायमाला गाईड करणारं कोण नव्हतं, इंटरनेट फॅसिलिटी चांगल्या नव्हत्या, होत्या पण तेवढं हे नव्हतं, स्वतःकडे एक सिस्टम नव्हती किंवा असं काय हे नव्हतं, सांगणारं कोण नव्हतं. कारण आजूबाजूचा जितका पण एन्व्हायरमेंट होता सगळे एक लिमिटेड सोर्सेसपर्यंतच त्यांनी पण नॉलेज गेन केलेलं. त्याच्यामुळे त्यांना पण काय ॲडिशनल नॉलेज सांगायचं म्हटल्यावरती त्यांच्याकडे काही असं हे नव्हतं. मग असंच मी सहज एका मित्राला विचारलं की तू काय करणार आहेस आता 10वी झाल्यानंतर विचारलेलं. तर तो म्हणा लागला की मी आता एरोनॉटिकल डिप्लोमा करणार आहे. मग एरोनॉटिकल म्हणजे विमानाचं झालं की, म्हणलं होय विमानाचं आहे. मग मला पण ते जरा असं काय असं डिप्लोमा पण असतं हे मला माहिती नव्हतं. मला वाटलेलं की फक्त इंजिनिअरिंग असते म्हणून. मग ठीक आहे म्हणलं. मग मी पण 12वी झाली. 12वी झाल्यानंतर मग इंजिनिअरिंगला अप्लाय केलं. इंजिनिअरिंग मग एरोनॉटिकल इंजिनिअरिंगच ट्राय केलं. एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये गेल्यानंतर कळायला लागलं की पायलट बनायला इंजिनिअरिंग करायची गरज नाही आहे. तेव्हा असं होतं की 12वी झाल्यानंतर पण आपण पायलट कोर्सला अप्लाय करू शकतो आणि ते हे करू शकतो म्हणून. मग ठीक आहे म्हटलं आता आलोय इकडं तर करूया इंजिनिअरिंग. मग इंजिनिअरिंगमध्ये पण असं झालेलं की आमची सेकंड बॅच होती म्हणजे त्या कॉलेजमध्ये एरोनॉटिकल चालू होऊन. त्याच्यामुळे त्या कॉलेजमध्ये ना कुठले प्रोफेसर होते ना काय होते. तर ती जी काही बुक्क होती ती सगळी आम्हाला शोधावीच लागत होती इकडनं तिकडनं. दुसऱ्या कॉलेजमध्ये जाऊन त्यांचे नोट्स आणावे लागत होते. आणि हे सगळ्या कॉलेजमध्ये हाच गोष्ट होत्या की कुठल्याच कॉलेजमध्ये प्रॉपर प्रोफेसर नव्हते, कारण ही इंडस्ट्रीज खूप नवीन होती. आणि त्याच्यामुळं जे काही सिलेबस बनवला होता त्या सिलेबस प्रमाणे कुठंच बुक्स सापडत नव्हते. तरी इंटरनेटवरून शोधून इकडून तिकडून त्याची माहिती घेऊन आम्ही नॉलेज गेन करायचा प्रयत्न केला. आणि अशाप्रमाणे मग इंजिनिअरिंगपर्यंत जास्तीत जास्त करू शकलो. कारण कसं होतं की 12वी झाल्यानंतर माझे पप्पा पर्सनली एक्स आर्मीवाले आहेत. तर त्यांचं एक असं होतं की आत्तापर्यंत मी जे काही केलं आहे आता एवढंच केलं आहे, आता तुझ्या पायावरती सगळं उभे राहायला पाहिजेत आणि तू आर्मीमध्ये जा रेफरन्सवरती वगैरे कसंही असू दे तू आर्मीमध्ये जा. कारण माझं फिजिक्स पण तसंच होतं आणि खूप प्रेशराईज केलं त्यांनी 12वी नंतर पण की आर्मीत जा. पण मला असं होतं की मी आर्मीत जातो पण एक वेगळ्या पद्धतीनं जातो. मला एक वेगळ्या पद्धतीनं आर्मीला सर्व्ह करू द्या किंवा डिफेन्स फोर्सेसला सर्व्ह करू द्या. माझं एक मत असं की देशाला वाचवायला मरण्यापेक्षा देशाला वाचवायला जगायला पाहिजेत आणि त्यांना एक वेगळी टेक्नॉलॉजी द्यायला पाहिजे. अशा टाईपचं काहीतरी होतं. आणि मला आहे जे काही 10वी 12वी पर्यंत जे काही टाइम पिरियड होता तो एक ट्रान्झिशन पिरियड होता 12वी पर्यंतचा, कारण मराठीमधून इंग्लिश कन्वर्ट व्हायचा. मग इंजिनिअरिंगमध्ये गेल्यानंतर पण तसंच होतं. एक थर्ड इयर नंतर जरा समजायला लागलं इंग्लिश वगैरे. मग नंतरला हे झालं, नंतरला म्हटलं की आता इंजिनिअरिंगपर्यंतच करायचं एज्युकेशन, नंतरला मग आपल्या कोर इंटरेस्टिंग फील्डमध्येच पार्टिसिपेट करायचं. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग इथपर्यंतच एज्युकेशन केलं असं. मग ते इंजिनिअरिंग संपल्यानंतर मग तुम्ही पुढचं मग इकडं तिकडं हे ड्रोनच्या फॅक्टरीमध्ये वगैरे किंवा काम केलं वेगवेगळ्या कंपनी सोबत. आणि त्याच्यानंतर 2022ला तुम्ही स्वतःची कंपनी स्टार्ट केली. मग एवढ्या कमी वेळेत म्हणजे खूप सारं माहिती म्हणा किंवा खूप सारे ड्रोनची निर्मिती केली आणि खूप वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही तुमचे ड्रोन दिलात. पहिल्यापासूनच सवय होती. ऍक्च्युली मी थोडासा रात्रप्राणी आहे, मला सकाळी उठायला नाही आवडत. कारण माझ्या माइंडसेटमध्ये असं असतं की एक काम कम्प्लीट झाल्याशिवाय आपण झोपायचं नाही. कारण हेच वय आहे मेहनत करण्याचं. नंतरला म्हातारं झाल्यावरती कोण मेहनत कर म्हटलं तरी मेहनत करायला भेटणार नाही. आता इच्छा आहे तर करायची. म्हणून मी पहिल्यापासून कॉलेजमध्ये असल्यापासूनच रात्रीचं खूप म्हणजे 2, 3, 4 ह्या टाइमपर्यंत मी स्वतःला स्ट्रेच करत होतो. आतापर्यंत स्ट्रेच करतो. इव्हन आतापर्यंत तीच सवय आहे. तर इव्हन ज्या कंपनीजमध्ये सुद्धा मी काम करायचो तर त्या कंपनीमध्ये ॲक्च्युली ऑफिशियल टाइम 10 ते 7 किंवा 9 ते 6 अशा टाईपचा टायमिंग असायचा. पण तरी मी 12-12, 1-1 वाजेपर्यंत त्या कंपनीमध्ये काम करायचो. कारण माझे विचार असे होते की जितका वेळ मी त्या कंपनीमध्ये बसेल तेवढं जास्त लर्निंग माझं होईल. जितका वेळ मी त्या कंपनीमध्ये बसेल तेवढं त्या कंपनीचा एक प्रोजेक्ट संपेल आणि मला नवीन प्रोजेक्ट भेटेल, जेणेकरून मला अजून नवीन लर्निंग करायला भेटेल. आणि हे मी कंटिन्युअसली हे डेडिकेशन फॉलो करत आलो. आणि त्याच्यामुळं मग नॉलेज जास्ती गेन झालं. ज्या गोष्टी मला गेन करायच्या होत्या त्या गोष्टी पण प्रॉपरली गेन झाल्या. त्याच्यानंतर कुणावरती डिपेंडंट राहायला नाही लागलं. इझिली त्या गोष्टी स्वतःकडेच नॉलेज असल्यामुळं सेल्फ रिलायन्स झालं. आणि स्टार्टिंगला बेळगावमध्ये कंपनी चालू करायची वेळ जेव्हा पण होती ना त्यावेळेला पण घरचे असं कंपनी चालू करायला जरासं का अपोजिट करत होते. कारण
एक असं मराठी ह्याच्यामध्ये असतं की जॉब कर, सेक्युर्ड असतं, होय ना. बिझनेस म्हणजे थोडंसं अनसेक्युर्ड असतं आणि हे बरोबर. असतं. मग माझं लग्न झालं नव्हतं तेव्हा, तर त्यावेळेला असं होतं की ट्राय करून बघूया, जर झालं नाही तर मग दुसरे जॉब तर इझिली भेटतील. आता त्या कॅपेबल झालेलो की हम्म. आता जॉबला कोण नाही म्हणणार नाही. आता जर फक्त मी टाकलं एक पोस्ट की लिंक्डइनवरती वगैरे की मला जॉब बघायचा आहे, तर असं खेकड्याला वळतील तसं वडायला चालू करतील लोक. आणि तो एक कॉन्फिडन्स होता, म्हणून म्हटलं की बिझनेस ट्राय करूया. आणि घरातल्या बेडरूममधूनच चालू केलं मी, असं पण नाही की इकडनं केलं, म्हणजे चांगलं सेटअप वगैरे करून केलं. आणि विचार केला की एकटाच करायचं 1 वर्ष, बघायचं बिझनेस वगैरे होतंय की नाही, आणि नंतरला मग हायरिंग वगैरे करायचा विचार करूया, नाहीतर मग दुसरीकडे जॉब करूया. बर. अशा पद्धतीने एक रिस्क घेऊन बघूया 1 वर्ष, असं विचार केला आणि कंपनी चालू केली. लकीली न कळत पहिल्याच वर्षी माझ्याकडं अराउंड 7-8 पोरं जॉबला पण आली, न कळत अशीच इंटरेस्टनं झाली. मी त्यांचा इंटरव्ह्यू सुद्धा आजपर्यंत कधी घेतला नाही, अशी झाली. त्यांनी पण, आणि ती पण खूप इंटरेस्टिंग मुलं होती, त्यांनी पण खूप मन लावून त्याच्यावरती काम केलं. पहिल्याच वर्षी आम्ही 3.5 CR टर्नओव्हर केला. त्याच्यानंतर मग अजून कॉन्फिडन्स आला की आता पहिल्याच वर्षी 3.5 CR टर्नओव्हर केला, का हा बिझनेस करू शकत नाही. म्हणून मग परत स्वतःला डेव्हलप करायला चालू केलं, स्वतः अजून मेहनत करायला चालू केली. आता अराउंड 15 पोरं आहेत, 97 इंटर्न्स आहेत टोटल. परत नवीन आता स्वतःचे प्रोडक्ट आम्ही आता बनवायला लागलो. पहिला तर कस्टमायझेशन देत होतो, आता मेजरली स्वतःच्या प्रोडक्टवरती फोकस करतोय. एक लार्ज स्केल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसवरती फोकस करतोय, जेणेकरून एक सस्टेनेबिलिटी येईल, एक कंपनी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये कंटिन्युअसली राहील. किंवा नवीन प्रोडक्ट डेव्हलप करायला गेलो की मग ते स्टेबिलिटी नाही राहत, कधी अप्स कधी डाऊन्स असे होत राहतात. पण कंटिन्युअस प्रोसेस असली की एक स्टेबिलिटी राहते, पोरांना पण जास्ती काम करायची इच्छा होते, पोरं पण इतकी टॅलेंटेड भेटली. आणि अजून एक होतं की मी जर बेळगावमध्ये काम करत असेल, कारण मी माझी स्कूलिंग बेळगावमध्ये केली, PUC बेळगावमध्ये केली, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करायची वेळ आली, बेळगावमध्ये एरोनॉटिकल कॉलेज नव्हतं, मग मी बाहेर जायला लागलं. जॉब करायला आलो परत बेळगावमध्ये कोण दिलं आणि परत बाहेर जायला लागलं. मग असं होतं, मग मला वाटलं की आता आपण अपॉर्च्युनिटी द्यायची बेळगावच्याच लोकांना, इथल्याच लोकांना जॉब भेटायला पाहिजे, इतक्याच लोकांना आपण पुढे घेऊन जायचं. म्हणून मग मी विचार केला की जर हायरिंग करायची तर बेळगावच्याच लोकांकडून करायची. मग आता सगळ्यात मोठा चॅलेंज तो होता की टॅलेंट इथून कसं भेटणार, कारण सगळ्यांना ड्रोनची माहिती पाहिजे, कुणालाच ड्रोनची माहिती नव्हती. मग त्यांना सगळ्यांना स्टार्टिंगपासून बनवलं, म्हणजे ड्रोन हा असतो, ह्या गोष्टी अशा, त्यांना एक स्पून फिडिंग केलं, सगळ्या गोष्टी शिकवल्या, ह्या गोष्टी अशा करायच्या तशा करायच्या. आणि आज ते इतके कॅपेबल आहेत, आज IIT, NITK अशा मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये स्वतः जाऊन ट्रेनिंग देतात, मोठ्या कंपन्यांना स्वतः जाऊन ड्रोन देऊन डेमॉन्स्ट्रेशन देतात. आता सगळे स्वतः ड्रोन्स बनवतात, तर मला त्यांनाकडे बघायची गरज नाही लागत. आणि आता ते इतके कॉन्फिडन्स असतात स्वतःच्या कामावरती की ते 100% करतात. आणि लकीली आत्तापर्यंत जितके पण ड्रोन्स आम्ही बनवले, एक सिंगल ड्रोन आमच्या ह्याच्यामध्ये क्रॅश झालेला नाही आहे, सगळे सक्सेसफुल हे झालेले आहेत. मग सगळ्यासाठी प्रॉपर प्रोसिजर, आणि भले त्यांच्याकडं टेक्निकल बॅकग्राऊंड नसेल एज्युकेशनचं, पण आज त्यांच्याकडं भरभरून टेक्निकल नॉलेज आहे. आणि मला वाटतं तेच इम्पॉर्टंट आहे, आणि त्याच गोष्टी आम्ही अजून कंटिन्यू करायचा प्रयत्न करतो. अच्छा, नक्कीच करायला हवं, कारण एवढं मोठं अचिव्हमेंट आहे तुमचं आणि कमी वेळामध्ये. अर्थात तुम्ही लवकर शिकत गेलात, आणि तुमची शिकण्याची जी जिद्द होती, नवीन शिकण्याची जी जिद्द, जी फार कमी लोकांच्याकडे असते खरं तर, कारण शिकणं फारसं थोडं कुणाला आवडत नाही, पण नवीन गोष्टी शिकण्याची तुमची जिद्द ही तुम्हाला उपयोगी पडली. आणि एवढे चांगल्या कंपनीची तुम्ही निर्मिती केली, चांगलं प्रोडक्शन तुम्ही देताय, चांगल्या क्वालिटीचं देत आहे. तर तुमच्या या प्रवासासाठी वेणुध्वनीच्या पूर्ण टीमकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आता मग फ्युचर प्लॅनिंग्स काय आहेत तुमच्या? फ्युचर प्लॅनिंग्स, आता आम्ही काही गोष्टी स्ट्रीमलाईन केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये काही आता आपल्याला आता इतके कस्टमाइज प्रोडक्ट देऊन आपल्याला ॲक्च्युअल रिक्वायरमेंट मार्केटची कळाली आहे, तर त्याच्यासाठी आम्ही कम्प्लिटली इंडिजिनियस प्रोडक्शन चालू करतोय. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कंपोनेंटपासून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटपर्यंत. माझ्या वाईफबद्दल पण मी सांगायचं राहून गेलो, तर मी लग्न जेव्हा पण केलं, तर तेव्हा तोच कंपनीचं भविष्य बघूनच विचार केला की माझ्याकडे कुठल्या कमी आहेत, माझ्याकडे कुठले ड्रॉबॅक्स आहेत की जे मी एक पार्टनरमधनं पूर्ण करू शकतो. मग त्या गोष्टी मी बघितल्या की सॉफ्टवेअरवाला पार्ट एक असा पार्ट आहे जो
नवीन कोणतरी, आता मला माहिती राहायला पाहिजे, मला नॉलेज राहायला पाहिजे सॉफ्टवेअरचं, तेव्हाच मी समोरच्याकडून करून घेऊ शकतो बरोबर. की ह्या गोष्टी तुम्ही करा आणि ह्या असं करा. पण त्याच्यामध्ये फसवणुकीचे खूप जास्त चान्सेस असतात. सगळे म्हणणार मला हे येते ते येते, नंतर करायला बसलं की काय पण येत नाही. बरोबर. मग त्यांना आणि सॅलरी पण हाय, कारण सॉफ्टवेअर फील्ड एक अशी आहे ज्यांनी सगळ्या मार्केटची व्हॅल्यू अप करून टाकली आहे. त्याच्यामुळे आता त्यांच्या सॅलऱ्या MNC मध्ये काम करतात, सॅलऱ्या हाय असतात. मग त्याने इकडं आल्यावर पण तेच एक्सपेक्टेशन्स ठेवतात आणि हे आपल्यासोबत होऊ नये म्हणून मग मी लग्न करताना पण हाच विचार केला की एक सॉफ्टवेअर इंजिनियर बायको पाहिजे. बिझनेस माइंडेड सॉफ्टवेअर इंजिनियर बायको पाहिजे. आणि लकीली मला खूप छान वाईफ भेटली आणि त्यांनी पण खूप चांगला सपोर्ट करतात. त्यांनी पण सॉफ्टवेअरमध्ये खूप चांगलं डेव्हलपमेंट चालू आहे त्यांचं आता सध्या. त्याच्यासाठीच त्यांनी MIT पुणेला गेलेत, तिथल्या काही इंटर्न्ससोबत काम करत आहेत सॉफ्टवेअरवरती. त्याच्यानंतर जे पण डेव्हलपमेंट आपण करतोय तर ते डेव्हलपमेंट फ्युचर जे काही रिक्वायरमेंट येतात त्याच्यासाठी खूप चांगलं उपयोगी व्हायला पाहिजे. इथल्याच लोकांना त्याचं बेनिफिट्स भेटायला पाहिजेत. ॲडिशनली ही कंपनी एक अशा नेक्स्ट लेवलला आपल्याला घेऊन जायला पाहिजेत ज्याच्यामध्ये ह्या कंपनीचा IPO रजिस्टर्ड होईल. ह्या कंपनीचे प्रोडक्ट ॲज अ प्राईम प्रोडक्ट म्हणून लोक रिकग्नाईज करतील. इंटरनॅशनल लेवलला या प्रोडक्टचं आपण ह्या प्रोडक्टला घेऊन जाऊ शकतो. लकीली कालच माझी एक US मीटिंग झाली तर तिथल्या आर्मीला पण आता इकडच्याबद्दल कळायला लागले की हे जे सोल्युशन आहे ते इतक्या कमी कॉस्टमध्ये भेटतंय आणि ते पण ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट घालतात. त्यांच्या आता कंटिन्युअस मीटिंग्स चालू आहेत. दुसरी मीटिंग काल झाली माझी. तर लकीफुली बघूया ते पण झालं तर आपण मग ह्याच वर्षी US मध्ये पण आपले छापे टाकू. नक्कीच नक्कीच. खूपच छान आहे राहुल. आणि मग एखादा ड्रोन म्हणजे अशा लेवलचा ड्रोन जेव्हा तुम्ही बनवता त्याचं म्हणजे ट्रायल म्हणतो ना आपण, ते तुम्ही घेता की कसं असतं? नाही, ट्रायल घेतल्याशिवाय कुठला ड्रोन आपण देऊच नाही शकत. कारण आपल्याला पहिला माहिती पाहिजे की तो ड्रोन वर्क होतो की नाही होतो. आता जसं आपण डिफेन्सला जो ड्रोन देतो तर ते ड्रोन बेसिकली डिस्ट्रॉय करण्यासाठीच असतात. त्या ड्रोनमध्ये कधी पण रिअल टाइम यूजचे ड्रोन्स असतात. पण ट्रायल घेताना आपण त्याला डिस्ट्रॉय नाही करू शकत. मग त्याच्यासाठी आपण आता रिसेंटली आम्ही 50-60 किलोमीटर इकडून दूर गेलो होतो त्याचा ट्रायल करण्यासाठी. कारण बेळगावमध्ये पाऊस वारा ह्या गोष्टी कंटिन्युअसली चालू आहेत. त्याच्यामुळं फ्लाईंग टेस्टिंग करायला थोडेसे प्रॉब्लेम येत होते. मग आपण अशी लोकेशन बघितली ज्या ठिकाणी एअरपोर्ट एरिया राहणार नाही, पब्लिक राहणार नाही, शेतीची पूर्ण जागा राहील आणि मग त्या एरियामध्ये जाऊन आम्ही टेस्टिंग घेतली त्या पर्टिक्युलर ड्रोनची. आणि त्याची ॲक्च्युली 15 तारखेला आमची डेडलाईन आहे. तर 15 तारखेला आम्हाला पोखरणमध्ये जाऊन ॲक्च्युअल पेलोडसोबत त्या ड्रोनचं टेस्टिंग करायचं आहे इंडियन आर्मीसोबत. तर ते पण आहे आता जे प्रॅक्टिकल ट्रायल घ्यायचं आहे. मग त्यांनी स्टार्टिंगचे 30 ड्रोन आपल्याला ट्रायल बेसिसवरतीच घेत आहेत की जे फक्त ट्रायल करणार, त्याच्यावरती टेस्टिंग चालू करणार त्याच्यावरती आणि नंतरला मग त्यांनी ॲक्च्युअल वर्क ऑर्डर देणार. आता मग 30 ड्रोनची जी वर्क ऑर्डर त्यांनी दिली आहे ती फक्त ट्रायल बेसिसवरतीच आहे. ओके. मग ह्याचे बेनिफिट्स तर आपण सगळे ऐकले, पण ह्याचं ड्रॉबॅक पण काय आहे का? ड्रॉबॅक म्हणजे जर सपोज आपण टेक्नॉलॉजी प्रॉपरली वापरली नाही तर हे कोणीही हॅक करू शकतं. ओके. आणि हॅक जर झाला तर मग ह्याचा खूप जास्त मिसयूज होऊ शकतो. आता रिसेंटली तुम्ही म्हणजे काही 3-4 महिन्याआधी ऐकलं असेल की एक ब्रह्मोस जाऊन पाकिस्तानात क्रॅश झाला. हो ना. तर तो असा जाऊन तिथं जर इन्सिडेंट झाला असता खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. मग हे असं मिसयूज करणारं म्हणजे कोणी म्हणजे जे अपोजिट हे असतात त्यांनीच त्याचं काहीतरी हे करू शकतात. किंवा ही एक फ्लाइंग ऑब्जेक्ट आहे आणि फ्लाइंग ऑब्जेक्टमध्ये सगळ्यात पहिला रूल येतो सेफ्टीचा. तर पब्लिकमध्ये जेव्हा आपण ह्याला उडवतो तर त्या टायमाला चान्सेस ऑफ सेफ्टी खूप जास्ती राहायला पाहिजेत. त्याच्यामध्ये एक छोटासा का 5 रुपयाचा जरी सेन्सर खराब झाला ना पूर्ण एअरक्राफ्टला डिस्ट्रॉय करू शकतो. पूर्ण एअरक्राफ्टला क्रॅश करू शकतो. तर त्या गोष्टी खूप हे होतात. जे काही आता आपण फार्मर्सला वगैरे ड्रोन देतो, भले पायलट लायसन्स कंपल्सरी असेल पण शेतात जाणार कोण बघायला त्यांच्याकडं, त्याने कुणाच्याही हातात दिला उडवायला हे करायला दिला तर त्या टायमाला चान्सेस ऑफ डॅमेजेस खूप जास्ती असतात. त्यांनी झाडावरती घालतील, कुणाच्या अंगावरती घालतील किंवा काहीही त्याचा मिसयूज करायला प्रयत्न करतील. मग तेव्हा ते प्रॉब्लेम होतात. म्हणून DGCI एक रेग्युलेटरी बॉडी आहे एव्हिएशन ह्याच्यासाठी. तर त्यानं कंपल्शन केलं होतं मध्ये NPNT एक रूल काढला होता, नो परमिशन नो टेक ऑफ. म्हणजे उडवायच्या अगोदर आपल्याला DGCI कडून परमिशन घ्यायला लागत होती की आपण कुठल्या एरियात उडवणार आहे, किती हाईटला उडवणार आहे, किती वेळ उडवणार आहे. आणि मग DGCI फक्त तेवढ्याच एरियात उडवण्यासाठी परमिशन देत होती. मग आपला ड्रोन त्या एरियाच्या बाहेर जातच नाही.
त्याच्या आतच तो उडू शकतो. मग ते आपण मॅन्युफॅक्चरिंग लेवल त्या लिमिटेशन्स त्या ड्रोनमध्ये घालू शकतो, हे सगळे ॲडिशनल हे करण्यासाठी. अजून जे आम्ही आता डिलिव्हरी ऑपरेशन्स करणार आहे गोव्यामध्ये, तर त्याच्यामध्ये पण सॉफ्टवेअर आम्ही अशा प्रकारे डिझाईन करतोय की युजरला काही ऑप्शनच नाही आहेत. तर आम्ही ॲक्च्युली जिथं पण पर्टिक्युलर जसं ATM असतात प्रत्येक एक पर्टिक्युलर एरियामध्ये, तसे आम्ही एक स्कायपॉड ठेवतोय. ड्रोन जाईल आणि त्या स्कायपॉडवरती लँड होईल आणि ते पार्सल तिथं डिलिव्हर करेल. तर तो जो युजर, जो ड्रोन उडवणारा जो पर्सन असेल, पायलट असेल, तर त्याच्याकडं फक्त त्या स्कायपॉडचं लोकेशन आहे. तो दुसरीकडे कुठं पाठवूच नाही शकत. तर त्या ऑर्डर बेसिसवरती आपण ते स्कायपॉड त्याला सिलेक्ट करावं लागेल, ड्रोन जाईल आणि त्या स्कायपॉडवरती लँड होईल आणि परत लँड करून वापस पार्सल देऊन वापस ड्रोन आपल्या लोकेशनला येईल. अशा पद्धतीनं आम्ही मग खूप सेक्युअर्ड सिस्टम बनवते. त्याच्यामध्ये मग आमच्या अर्धांगिनीचा खूप जास्त मेजर रोल प्ले होते. अच्छा. मग राहुल, म्हणजे बऱ्याच अशा वेगवेगळ्या कंपनींसोबत किंवा बऱ्याच सेक्टरमध्ये काम करत असताना काही गोष्टी खूप सिक्रेट ठेवाव्या लागत असतील, ते मेंटेन करावं लागत असेल. हो. तर बेसिकली कसं आहे, ड्रोन ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे बेसिकली माझ्या मते मी काय म्हणतो की ड्रोन एक फ्लाइंग मशीन आहे. त्याला कुठलाही ॲडिशनल ऑब्जेक्ट लावा, पेलोड लावा, तो एक ॲप्लिकेशनसाठी यूज होतो. मग तो कसा यूज करायचा हे आम्ही कुणालाच नाही सांगत. फक्त तो कशासाठी यूज होतो हे एवढंच आम्ही सांगतो, पण कसा यूज होतो त्याचं सांगत नाही. मग त्याच्यामुळे मोस्ट प्रोबेबली लोकांना त्याचं हे येते. आणि आम्ही जे पण ड्रोन्स देतो ते इन्क्रिप्ट करून देतो, म्हणजे त्याच्यात कोणी छेडछाड करू नाही शकत, आणि जरी केलं तरी तो ड्रोन ऑपरेशनल राहत नाही. खूप छान वाटलं राहुल तुमच्याशी बोलून, आणि सारस एरोस्पेस बद्दलचा जो सगळा प्रवास आहे तुमचा त्याच्यासोबतचा, तोही ऐकून खूप छान वाटलं. खूप नवनवीन गोष्टी तुमच्याकडून ऐकायला मिळाल्या, आणि पुढच्या तुमच्या प्रवासासाठी आमच्याकडून पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि तुम्ही आला तिकडं आणि या सगळ्या गोष्टी आमच्या लिस्नरपर्यंत पोहोचवला, त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आम्हाला इकडे बोलवण्याबद्दल, ही अपॉर्च्युनिटी आम्हाला दिल्याबद्दल. अजून कॉन्फिडन्स येतो की बेळगावमधून पण आम्हाला हा सपोर्ट भेटतोय की अजून पुढे जावा म्हणून. थँक्यू सो मच. थँक्यू. हा होता आजचा युवा शक्तीचा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण राहुल पाटील यांना ऐकत होतो, जे बेळगावमधील सारस एरोस्पेस जी ड्रोन निर्मिती करते त्यांचे ते संचालक आहेत. आणि ड्रोन बद्दलचा आपण सगळा प्रवास त्यांच्याकडून ऐकून घेतला. कसा वाटला आजचा शो मला जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.